दरम्यान आशिष शेलारांनी पुन्हा एकदा कवितेतून ठाकरेंच्या शिवसेनेला चिमटा काढलाय। तथाकथित मर्दांच्या पक्षाला मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा आहे असं शेलार म्हणतात। तर राष्ट्रवादीच्या दारामध्ये ठाकरेंची शिवसेना पदर पसरू नये असं सुद्धा टोला शेलारांनी लगावलाय। दरम्यान आशिष शेलारांनी आपल्या ट्विटमधून नेमकं काय म्हटलं ते आपण पाहतोय। स्वतः केलेली कामं दुर्बीण लावून स्वतःच शोधतायत, घरोघरी जाऊन पॉकेट बुक वाटत आहेत, करून दाखवलंचे गातायत जर गाणे, तर पॉकेट बुक मध्ये कशाला लावलीये मग द्वेषाची पानं। अंगात नाही बळ तरी काँग्रेसची स्वबळाची भाषा आहे। तथाकथित मर्दांच्या पक्षाला मात्र मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा आहे। मारली लाथ काँग्रेसने जोराची, आता उभे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या दारात, पसरून पदर म्हणून आम्ही सांगत होतो, करा सदैव हिंदुत्वाची कदर। यांनी काय केले, सजवली याकूब मेमनची कबर, ज्यांच्या जगण्याचा उरला नाही भगवान राम, काय करणार हे मुंबईकरांसाठी काम।